काल 13 जुलै रोजी जनसुराज्य पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा वाढदिवस उपेक्षितांच्या सहवासात। जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपला वाढदिवस समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सहवासात साजरा करत एक सामाजिक बांधिलकी जपली। जत येथील मूकबधीर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले। तसेच सांगली येथील वृद्धाश्रमात 1 क्विंटल तांदळाचे वाटप करून येथील वृद्धांना आधार देण्याचा प्रयत्न केला। या उपक्रमात जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी शाल श्रीफळ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते। दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व वारणा उद्योग समूहाचे प्रणेते आमदार डॉक्टर विनय कोरे, विजयपूरचे आमदार बसवगंडा पाटील यत्नाळ तसेच हातकणंगलेचे आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बसवराज पाटील म्हणाले, वाढदिवस हा केवळ औपचारिकता न राहता समाजातील दुर्लक्षितांसोबत साजरा करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीत असतो। त्यांच्या डोळ्यातला आनंद व आशीर्वाद हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे। पुढील काळातही समाजासाठी अशाच उपक्रमांची मालिका राबविणार आहे। उपस्थित असलेले आमचे मित्र पत्रकार अमर पवार साहेब, आमचे सहकारी पक्षाचे पदाधिकारी रवींद्र शेगावे, रवींद्र कोरे, आमचे मित्र दिलीपण्णा, राजू ऐवळे साहेब, अमोल कुलकर्णी साहेब, आमचे केस पदाधिकारी सर आणि या शाळेचे शिक्षक, माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी वेगळा एक उपक्रम राबवण्याचा आम्ही निर्णय घेतो। आमचे सर्व सहकारी मित्र अगोदरच तयारी करून त्या मूकबधीर शाळा असू दे किंवा मतिमंद मुलांच्या शाळा असू दे किंवा अनेक गोरगरीब महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम वगैरे असं वेगवेगळे एक निर्णय घेऊन त्यांना उपयोगी व्हावं। एक दिवस तर आम्ही या लोकांच्यासाठी उपयोगात यावं म्हणून त्यांना एक मदतीचा छोटासा कार्यक्रम आम्ही घेतो। त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला आहे। माझ्या या जत तालुक्याच्या राजकारणाच्या गेल्या 15-20 वर्षाच्या अनुभवातून तालुका आमचा मागास राहिलेला आहे। आमचा तालुका तसं म्हटलं तर राजकीय हेतून आमदार बनवण्याचं फॅक्टरी म्हटलं तर जत तालुका आहे। अनेक बाहेरचे येऊन आमदार झाले, पण तालुका तसंच मागास राहिला। म्हणून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपण तळागाळातून प्रयत्न करायचा आहे। सर्व पत्रकार मंडळ असू दे आणि राजकीय कार्यकर्ते असू दे, सर्वांनी आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल या दृष्टीनं पाऊल टाकून तालुक्याच्या दृष्टीनं काम करायचं आहे। मी सुद्धा कोणत्याही पक्षात काम करो, कोणत्या संघटनेत काम करो, पण प्रथमतः आपलं गाव आणि आपला तालुका हे माझं ध्येय आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यासाठी आम्ही काम करणार आहोत। आमच्या पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून आम्ही काम करत आहोत। कोणाचंही कोणतंही काम असू दे त्यासाठी मी अहोरात्र तालुक्यासाठी झटणार आहोत असे या ठिकाणी मी ग्वाही देतो। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी या लहान मुलांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, सर्वांनी शुभेच्छा, त्यांना पुन्हा धन्यवाद देतो।